नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 31 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया सुजयला भेटायला जाते आणि सुजय तिला मिठी मारताच रियाच्या जोरदार कानाखाली एक बसते आणि ती समोर बघून शॉक होते. आता पुढे बाबा तुम्ही, रिया घाबरून विचारते. तिच्या डोळ्यात भीती साफ दिसत होती. तिच्या डोळ्यात पाणी येते. बाबांच्या डोळ्यातून आग निघत होती. ते काही न बोलता सरळ तिचा हात पकडून तिला घरी घेऊन येतात. घरी येताच मात्र ते पावसासारखे रियावर बरसतात. चांगले पांग फेडलीस तू आमची, यासाठीच तर तुम्हाला शिकून मोठं केलं, स्वातंत्र्य दिलं, एवढ्या विश्वासाने तुम्हाला बाहेरच्या जगात वावरू दिलं आणि तू खुशाल बाहेर रंग उधळत फिरते आहेस. धिंदोडे काढायला निघालीस आमच्या इज्जतची. बाबा तिच्यावर खूप मोठमोठ्याने ओरडत होते. त्यांचा आवाज ऐकून मोना आणि आई पण हॉलमध्ये येतात. रिया फक्त रडत असते. ती सांगण्याचा प्रयत्न करते पण बाबा तिचं काही ऐकून घेत नाही. अहो काय झालं, एवढं काय चिडतात तिच्यावर, आई घाबरतच विचारते. विचार तुझ्या लाडक्या लेकीला. भर रस्त्यात एका मुलाला मिठ्या मारत फिरत होती. अजून काय केलं असेल देव जाणे. बाबांचा खूप संताप होत होता. आई ऐकून शॉक होते पण मोनाच्या लक्षात येते की ही सुजयला भेटायला गेली असणार. पण तिला सुद्धा आता बाबाची भीती वाटत होती. बाबा प्लीज ऐकून घ्या ना माझं, मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे, माझं प्रेम आहे. रिया पुढे बोलणार होतीस की परत बाबाने तिच्या कानाखाली वाजवली. बाबाचा रुद्र अवतार बघून कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं. तरी आई बोलते. अहो ऐकून तरी घ्या तिचं. आई भीतच म्हणते. तू गप्प बस, तुझ्याच अतिलाडाचे परिणाम आहे ते. आणि प्रेम आहे, इतकी मोठी झाली नाही काही लोकांमधला फरक तर कळत नाही हिला. तिची बॅग भरून ठेव, उद्याच हिला सुमनकडे सोडून येतो. असं म्हणून बाबा तिचा मोबाईल घेतात आणि त्यातलं सिम तोडून टाकतात. बाबा प्लीज, रिया रडतच म्हणते. पण बाबा तिचं एकही ऐकत नाही आणि रूममध्ये निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ आईही जाते. अहो, आई रडतच त्यांना हाक मारते. कुठे कमी पडलो गं कविता आपण, की ही अशी वागली. दोघींनाही मी मुलासारखं वागवलं. मुली आहेत म्हणून कधी वाईट वाटून घेतलं नाही. सगळे लाड बुडवले त्यांचे, कधी कशाची कमी पडू दिली नाही. तळ हातावरच्या फुडाप्रमाणे यांना जपलं गं मी. कधी मोठ्याने रागवलं नाही मी त्यांच्यावर. आणि आज याच हाताने मी मारलं गं तिला. कैलासराव हाताकडे बघून रडत होते. तिला मारल्याचा त्यांना पण वाईट वाटत होतं. त्याच वेळी रिया तिच्या रूममध्ये जायला उठते. जाताना ती बाबाच्या रूम बाहेर थांबते. बाबांचं सगळं बोलणं ऐकून तिच्याही डोळ्यात परत पाणी येते. अहो नका त्रास करून घेऊ तुम्ही, लहान आहे ती अजून, होतात मुलांकडून चुका, आपण सांभाळून घ्यायला हवं ना. आपण आहोत ना त्यांना योग्य मार्ग दाखवायला, आई समजावत बोलत होती. थोड्या वेळात आई सगळ्यांना जेवायला बोलवते पण रिया तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते. मोना तिला बोलवून आण. आई ती येणार नाही मोना. कैलासराव पण मग न जेवता रूममध्ये जाऊ लागते. तोच रिया येते आणि त्यांचा हात पकडून डायनिंग टेबलवर बसवते. कैलासरावचं मन भरून येते. त्यांचे डोळे पाणावतात पण तसं ते दिसू देत नाही. पण कविताताईच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटत नाही. बाप मुलींची एकमेकांबद्दलची काळजी बघून त्यांचं मन भरून होतं. बाबा माझा राग जेवणावर नका काढू, तुम्ही म्हणाल तसंच करेल मी बॅग भरली जाते मी आत्याकडे, पण तुम्ही त्रास करून नका घेऊ. रिया शांतपणे बोलते. तिच्या बोलण्याने आई, बाबा, मोना तिघांचेही डोळे पाणावतात. सगळे जेवण करून आराम करायला निघून जातात. रिया मात्र खूप दुःखी असते कारण आज तिच्यामुळे बाबांना इतका त्रास होतोय म्हणून. बाबांचं मघांचं बोलणं तिला खूप दुःखी करत होतं आणि ते खरंही होतं. त्यांनी कधीच मुलींनी मुलात फरक केला नाही. रडत रडतच ती झोपी जाते. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.